मित्रांनो, दिग्रजचा कृष्णाकाठ हे चॅनल तुम्ही पाहता. दररोज संध्याकाळी 8 वाजता भाग येतोय आणि दिग्रजच्या कृष्णाकिनारी दिवसभरात काय घडलं या संदर्भात भाग असतोय. तर आज संमिश्र भाग टाकणार आहे मी. तर संमिश्र भागामध्ये आज दिवसभरात काय घडलं या भागात पहा आणि तुमच्या आवडल्यास मित्रांशी नक्की शेअर करा. चला भाग सुरू करूया. दिवसभरात काय घडलं या भागामध्ये पहा. चला. व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण बसवेश्वर मंदिरामध्ये गेलो आहे. तर बसवेश्वर मंदिरामध्ये बाजूला कसे दिवे लावलेत बघा. एका लाईनमध्ये पंत्या दिवे अशा टाईपचे लावलेत आणि या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर मला दिसतंय की एक छोटा मुलगा कसा पाया पडलाय बघा देवाला. पूर्णपणे नतमस्तक होऊन देवाला बसवेश्वरला पाया पडायला आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा गेलो आहे नदीमध्ये. इथे काय दिसतंय बघा. बरोबर नदीमध्ये असं वाटेल तुम्हाला की जाळ लागला आहे, बरोबर दिसत असेल. पण सूर्याचा एक किरण अशी पडली की असं वाटतं की नदीमध्ये जाळ लागला आहे. तर दिग्रजच्या कृष्णाकिनारी तुम्ही घाटावर पाहू शकता की फडकऱ्यांची घरं वगैरे आहेत. त्या ठिकाणी घरं म्हणजे खोपा करून राहिले आहेत, ऊस तोडणे कामगार आले आहेत आणि या ठिकाणी जाळ कसा पाण्यात लागला दिसतोय बघा. आणि त्याच्यानंतर घरामध्ये आपण बऱ्याच वेळा सांगितलं आहे की आपले वडील मनोरुग्ण आहेत, काय करत नाहीत. तर त्यांनी साधे एका बाल्डीतनं दुसऱ्या बाल्डीत त्यांना पाणी ओतून घ्यायचं होत नाही आहे. तर गार पाणी गरम पाण्यामध्ये मिक्स करून पाणी कोमट करून त्यांना अंघोळीला हवं आहे. तर त्यांना ते घेता येत नाही आहे. म्हणून त्यांनी मला बोलवलं की पाणी ओतून दे म्हणून. आणि मी आता पाणी ओतून देणार त्यांना. हे पहा, गरम पाण्यामध्ये गार पाणी असं करून मी ओतून देणार त्यांना आंघोळीसाठी. आम्ही वडिलांची सेवा करतो आहे, आंघोळीला पाणी देतो आहे, जेवण खाणं वगैरे सगळं त्यांना टायमाला देतो आहे. आणि या ठिकाणी बघा त्यांच्या हातावर पेस्ट देखील आपण दिलेली आहे दात घासायसाठी. तर वडील एकदम सावकाश स्लोमध्ये काम करत असतात. एकदम स्लो म्हणजे एकदम सावकाश असं काम करत असतात. तर त्यांना आपण काय डिस्टर्ब करत नाही. आणि काम करून झाल्यानंतर म्हणजे त्यांचं आवरून झाल्यानंतर स्वतःहून ते आवरतात. तेवढं मात्र नशीब, नाहीतर आता आम्हाला देखील कधी कधी आवरायला होतील. आणि आवरून झाल्यानंतर दिवसभर असं एका ठिकाणी बसून असतात ते. तर या ठिकाणी घरामध्ये बसलेले आहेत, एका ठिकाणी निवांत बसले असतात. घरामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील आहे आमच्या इथे आणि टी व्ही देखील आहे. तर वडील आमचे दिवसभर असे बसून असतात. त्यांना पार्किन्सन्स नावाचा मनोरुग्ण आजार आहे. मी बाजूला बसून जेवत आहे आणि पप्पांना देखील जेवाय दिलेलं आहे. पप्पांनी जेवण केलं आहे. पण काय करायचं, आपल्या जे नशिबात आहे ते आहे. पण वडिलांना आपण चांगलं सांभाळणं हेच आपल्या नशिबात आहे आणि ते मात्र आपण योग्य पद्धतीने करतो आहे हे मात्र नक्की. आणि दिग्रजच्या कृष्णाकिनारी धूळ उठला आहे. आणि हा धुळा कशाला उठला आहे, तर रोड करताना साफसफाई करताना धुळा एकदम जास्त धूर उठला आहे. आणि धूर उठल्यावर बाजूला तुम्हाला दाखवतो की आपले मित्र आलेले आहेत. त्या ठिकाणी लहान छोटे मित्र दिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्याला भेटलेले आहेत. अशा प्रकारे दिग्रजच्या कृष्णाकिनारी बरीच मुलं आपल्याला ओळखतात. व्हिडिओ करतो आपण ब्लॉगर म्हणून. आणि पुन्हा पोहून येताना नदीच्या किनारी आपल्याला ते आज्जा दिसलेत, शेरेकर आज्जांना आपण सायकलवर बसवून घेऊन चाललो आहे घराकडे. तर शेरेकर आज्जांचं कसं आहे, त्यांनी पान तंबाखू अजून पण खातात बरं का. पान सुपारी खातात, तंबाखू नाही. त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित राहिलेली आहे. जुनी लोक पान का खायची हे आता कळतं आहे, कारण की तब्येत त्यांची 85 वर्ष झाली तरी तब्येत व्यवस्थित आहे. आता या ठिकाणी आई बघा चाललेली आहे आमची कामाला. तर आईला मी शेतामध्ये कामाला सोडायसाठी आलेलो आहे. आणि आई इथे ऊसाच्या बरोबरमधून शेतात रस्ता काढत चाललेली आहे. कारण की आई आपली शेतमजुरीला वगैरे जाते आणि शेतमजुरी करायसाठी बघा शेतामध्ये रस्ता काढत चाललेली आहे. आणि मी गाडीवरून तिला सोडायला आलो होतो या ठिकाणी. आणि मी आता जाताना परत मला रस्त्याला काय दिसतंय, तर या ठिकाणी मला दिसतंय, हे पहा तुम्हाला देखील दिसेल. तर हे ऊस काढणारं मशीन आहे, ऊस तोडणी यंत्र आहे. ऊस काढणारं बघा कसं करलं आहे. ऊसाचं पाचट पूर्णपणे बाजूला बुक्का करून सोडतं आहे आणि ऊसाच्या कांड्या तेवढ्या ट्रॉलीमध्ये भरायचं हे काम करतं आहे. तर हे ऊस तोडणी करण्याचं एकमेव यंत्र आहे. आणि या ठिकाणी ट्रॅक्टर लावलेला आहे बघा, तुम्हाला दिसेल. त्याला पुढली चाकं नाही आहेत, कारण की मागच्या चाकावर बॅलन्स करत तो ट्रॅक्टर जात असतो. आणि याच ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये जो मोकळा भाग आहे त्याच्यामध्ये या ऊसाच्या कांड्या टाकल्या जातात आणि पुन्हा या कांड्या कारखान्याला नेल्या जातात. या प्रकारे रस्त्यावर लावलेला दिसेल तुम्हाला. आणि ते जात असताना मी पाहत असतो. तर तिथे ज्या दिसेल तुम्हाला इथे या ठिकाणी बघा स्त्रिया ज्या बसलेल्या आहेत, या मजुरी करायसाठी आलेल्या स्त्रिया आहेत. आणि मस्तपैकी उन्हामध्ये जेवत बसलेल्या आहेत त्या. तर उन्हामध्ये जेवत वगैरे बसलेल्या आहेत आणि मस्त उन्हाचा आस्वाद घेत आहेत. आणि मी ऊसाच्या ट्रेलरजवळ आलेलो आहे, ज्या ठिकाणी कांड्या भरून ठेवल्या आहेत. या ठिकाणी ट्रेलरजवळ आलेला आहे. तुम्हाला जवळून दाखवतो मी ट्रेलर कसा आहे. हे बघा जाळीचा ट्रेलर आहे आणि आतमध्ये कांड्या भरून ठेवल्या आहेत. कारण की
एक साधारण एक वीत या आकाराच्या कांड्या कट केल्या जातात त्या मशीनने आणि पुन्हा ह्या कांड्या ह्या कारखान्याला पोहोच केल्या जातात या मशीनमार्फत. ऊस तोडणी मशीनच्या बाजूला आहे, त्या बाजूला दुसऱ्या बाजूला दिसेल तुम्हाला एका लाईनमध्ये कशा सरी लावून टोकल्यात बघा शेतामध्ये. तर या ठिकाणी हे देखील शाळू वैरणसाठी टोकला असण्याची शक्यता आहे. आपल्या घरामागे देखील नंतर आपण दाखवू की केवढा आला आहे शाळू टोकलेला. तर या ठिकाणी बघा ट्रॅक्टर चाललेला आहे कांड्या भरून आणण्यासाठी आणि बघा ट्रॅक्टर कसा बॅलन्स करत जात आहे. आणि या ठिकाणी हा ट्रॅक्टर आता इथे ऊस तोडणीचं जे मशीन आहे या मशीनच्या जवळ जाणार आणि पुन्हा जे भरलेली खेप आहे म्हणजे भरलेले भाडं आहे ते येऊन इकडे वतणार. असं हे ट्रॅक्टरचं काम असतं, खेपा करणे व कांड्या आणून वतणे आणि पुन्हा या कांड्या नेल्या जातात कारखान्याला सांगलीला. तर या ठिकाणी ऊस तोडणी अशा प्रकारे मशीनं आल्यामुळे आता सध्या कामगारांचं काम कमी झालं आहे, पण त्यामुळे बेरोजगारी देखील वाढू शकते मशिनी आल्यामुळे. आणि हे ठिकाणी बघा ह्या ऊस कांड्या भरून भरून चालला आता डिग्रजच्या कृष्णाकिनारी हा चालला आता सांगलीला कारखान्यामध्ये भरायला. हे पाहून झाल्यानंतर नदीवर आंघोळ करून झाल्यानंतर पांड्यागावकर साहेबांच्या पायात गोळा आलेला आहे आणि हा गोळा काढायचं काम करतायत खोत सर. का त्यांचं वजन असल्यामुळे अचानक त्यांना पायात पोहताना गोळा आला तर पाण्यामध्ये अपघात देखील होऊ शकतो. त्यामुळे पण त्यांना पोहताना गोळा येतो कधी कधी, तर पाण्यामध्ये गोळा येतो. मग हे पाय चोळून असं पायाचा गोळा बऱ्याच जणांना यायची शक्यता असते. तर पांडेगावकर साहेबांना आलेला आहे. आता सध्या पांडेगावकर साहेब या जगात नाही आहेत, त्यांचं एका अपघाती निधन झालेलं आहे. तर हायवेला त्यांचा अपघात झाला आणि हायवेला सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना ते झालेलं आहे. तर या ठिकाणी तर बरेच दिवसापूर्वी त्यांचा अपघात झालेला आहे आणि आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे, आज टाकत आहे. कारण की त्या दिवशी त्यांच्या पायात गोळा आलता, साधारण 1 महिना होऊन गेला असेल त्यांचा अपघात होऊन. तर या ठिकाणी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपण अपेक्षा करूया. आणि आता ह्या वडा झाडाबद्दल पांडेगावकर साहेब काय सांगतील आपल्याला बघा. होय होय भावासारखी झाड आहे ती. अहो किती एकसारखे दिसते बघा झाडं. झाडं किती वर्ष जुनी असतील विचार करा तुम्ही. 100 वर्ष झाले असतील. दोन्ही सारखे आहेत झाड, सारखे आहेत बरं का दोन्ही एक सारखे आहेत. अहो हे ऑक्सिजन किती देतात माहिती आहे का, लाखो रुपयाचं ऑक्सिजन देतात. नाही तरी वड आहे सोडा, पिंपळ असलं की त्यापेक्षा खतरनाक 24 तासच. मग दिवस आणि रात्र ऑक्सिजन देते ही एकच. वड पण नाही पिंपळ देते हो, वड पण देते. हां तुम्हाला ते कृषीमध्ये माहीत असणार बरोबर. पांडेगावकर साहेब एक निवृत्त कृषी अधिकारी होते, त्यामुळे त्यांना माहिती आहे की वडाचं झाड देखील ऑक्सिजन देते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आता आंघोळ करून जाताना आपण डिग्रजच्या कृष्णाकाठी कुठे आलो आहे तर हनुमान मंदिरात आलो आहे. आणि हनुमान मंदिर किती छान सजवलं आहे बघा, मारुती रायांची रांगोळी देखील काढलेली आहे. आणि या ठिकाणी आता प्रदक्षिणा घालणार आहे मी मंदिराला. आणि प्रदक्षिणा घालताना या ठिकाणी बघा विपुल दिशेला आपल्याला तो देखील आला आहे आणि प्रदक्षिणा आपण इथं घालताय. नदीकिनारी पोहण्यासाठी भरपूर लोक आलेले असतात, यापैकी पाटील हे समोरचं डोक्याला टोपी घातल्या ते पाटील आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल कसबे डिग्रज गावचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, गावातील सगळ्यात जुनं मंदिर असं हे मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि याचे खांब बघा लाकडी कसे आहेत, असे एक मंदिर असण्याचं वैशिष्ट्य स्लॅबच्या मंदिरापेक्षा असे लाकडी खांबाचे मंदिरं हे मात्र नेहमीच आकर्षक दिसतात बरं का. आणि आपल्या घराच्या मागे आता मला काय दिसतं आहे तर घराच्या मागे दिसतं आहे की खोरपणी चालू आहे. आता हा जो शाळा आहे आपल्या घराच्या मागे खिडकीमध्ये आलेला शाळा आहे. तर खिडकीतून तुम्हाला दिसेल म्हणजे खिडकीतून मी पाहत आहे की कशाप्रकारे शाळू भांगलणे चालू आहे. आणि आता हे झाल्यानंतर शेवटच्या घटनेत पाहू की तेजू आता डोळे कसं करून दाखवते बघा. तेजूला म्हणतं डोळे करून दाखव जरा, तिरके बघा डोळे कसे तिरके करून दाखवते. आता चला भाग एंड करू मित्रांनो, उद्या भेटू एका वेगळ्याच भागात.